करुणी उचित प्रेम घाले हृदयात आलो दान मागायास थोर करुणिया आस चिंतन समये सेवा आपुलीच गे आलो दान मागायास थोर करुणिया आस तुकया बंधू मने भावा मज निर्वावे देवा आलो दान मागायास थोर करुणिया आस विठ्ठला 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 हरी जय हरी सबाया अवतार अवतार मान तोरे करुणे उचित प्रेम घाले हृदयात सेवा संत मोतीराम महाराज श्री गुरु मारोतराव महाराज यांची सेवा आहे आणि ती सेवा महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये आणि परभणी तालुक्यामध्ये सुंदर छान आदर्श तट्टू जवळा जवळे अनेक आहेत पण आपल्या तट्टू जवळ्याची किंमत आणि काही ताकद आगळी वेगळी आहे. काय आहे महाराज? बऱ्याच गावाला मोतीराम महाराज गेले, मारोतराव महाराज गेले नसतील. जिथं मारोतराव महाराज गेले तिथं मोतीराम महाराज गेले असतील कदाचित नाही, हे सांगता येत नाही. पण आपल्या
तट्टू जवळ्याची उंची, अधिकार आणि महत्व, 3 संत आपल्या गावात आले. मोतीराम महाराज 1, नंबर 2 श्री गुरु मारोतराव महाराज दस्तापूरकर, आणि ज्यांनी वारकरी संप्रदायामध्ये राष्ट्रीय संत अशी पदवी, ते म्हणजे तुकडोदास महाराज. हे तिन्ही संतांची त्रिवेणी संगम हे गाव आहे. आणि या गावामध्ये 7 ते 9 या वेळेमध्ये हे कीर्तन महोत्सव आहे. काय आहे महाराज? कार्य आणि कारण. तर आपल्याच परभणी जिल्ह्याचे भूमिपुत्र आमचे माऊली दादा वाघमारे यांचे वयाचे 58 वर्ष पूर्ण झाले. आणि त्या माऊली दादाचे सहकार्य निष्ठावंत आपल्या गावचे भूमिपुत्र अरुण भाऊ कदम या कार्यक्रमाचे आयोजक आहेत. मलाही वाटलं कार्यक्रम लहान असेल, कार्यक्रम कुठेतरी कान्याकोपऱ्यात असेल, पण कार्यक्रम साधा नसून कार्यक्रम व्यासपीठावर आहे. आणि पुन्हा कुठलीच अडचण नाही. आला शीतळ शांतीचा वारा, बघा ना, गार वारो, पुन्हा घालीन लोटांगण, मोकळं पटांगण. आणि मलाही त्याची कल्पना आहे की आपल्या गावामध्ये लग्न सोहळा थोड्याच वेळामध्ये पार पडला. आणि गावकरी मंडळी, तरुण मंडळ रात्रपासून आजपर्यंत भगीरथपर्यंत उभी आहेत, याची मला कल्पना आहे. म्हणून जास्त वेळ घेणार नाही मी. पुढच्या कार्यकर्ते मंडळीला मुंबईला जायचं आहे, ह्याची मला कल्पना आलेली आहे. म्हणून आपलं कीर्तन जास्त वेळ नाही. या पा, देर से चलने वाली गाडी समय पर आएगी. बॉल कमी, रन जास्त. माझं बोलणं कळालं ना? काम कमी, दाम जास्त. या पा, चांगले वेळ आहे. आता सहसा अरुण भाऊचा आग्रह, माऊली दादाचा कार्यक्रम, म्हणून आपण कार्यक्रम वर घेतला. म्हणजे माणूसच उंचीचा आहे म्हणून कार्यक्रमच उंच घेतला आपण. बर चला, मग अभंग आणि भजनी मंडळी सुंदर आणली. त्यानं एक केलं अरुण भाऊनं की माऊली दादा वाघमाऱ्याचे कार्यक्रम 58 वर्षे पूर्ण, ज्यांच्या पहिल्या नावामध्येच म म्हणून माझंही नाव पहिलं अक्षर मच. कीर्तन कळालं ना? आणि गायक सुद्धा आमचे माऊली महाराज, मोतीराम महाराज मचीच बाराखडीचे आणले तिन्ही. बघा ना, पुन्हा शिवाजी महाराज आहेत, आपले पिंपरीकर आहेत. आणि जवळजवळ वाजविण्यासाठी ज्यांनी मृदंगाचा आवाज, कर्नाटक, विदर्भ, तेलंगणा, आमचे उद्धव भाऊ काळबांडे आणि कृष्ण महाराज हे काळबांडे, हे जोडी एकाच नावाची माणसं आली. आता 8 वाजलेत, लक्षात ठेवा. आणि वेळेत बसल एवढं कीर्तन, आणि सगळे माणसं भरभरून आली. आता कुठेही कार्यक्रम होण्यापेक्षा आपल्या गावात झाला माऊली दादाचा अभिष्ट चिंतन सोहळा, हे विशेष आहे. म्हणून दादाचं टाळी वाजवून स्वागत आपण करू. आणि तुम्ही माझे बरेच कीर्तन ऐकता, ह्याची मला कल्पना आहे. आणि तुम्हाला 2 मिनिटात सांगू, जवळ्याचं माझं नातं काही आगळं वेगळं नातं आहे. मी शेवटच्या श्वासापर्यंत जवळ्याला विसरणार नाही, लक्षात ठेवा. ह्याची मला कल्पना आहे. आणि मी बऱ्याच गावामध्ये काही म्हणत असेल, पण जवळ्याच्या एवढ्याही माणसांना फोन लावला तर मी यस म्हणतो, कार्यक्रम ना म्हणतच नाही. हे नातं आहे. म्हणून आता वेळेत बसल एवढं कीर्तन ऐका. मग अभंग काकड्याच्या प्रसंगातला आहे 1, मागणी प्रकरणातला आहे 2, आणि या अभंगाद्वारे, अभंगामधून आणि अभंगाच्या भूमिकेतून जगद्गुरु तुकोबाराया आणि तुकोबारायाचे बंधू म्हणजे बाहू, ते देवाला मागणी मागतात.
आणि माऊली दादा वाघमारे तमाम रोगी तमाम रोगावर मात झालेले प्रत्येक पेशंट निष्ठावंत कार्यक्रमाचे आयोजक अरुण भाऊ यांची सुद्धा देवाला मागणी आहे. महाराज काय मागणी आहे सांगा. तुकोबाराचे भाऊ देवाला म्हणतात, देवा पांडुरंगा विठोबा आमची मागणी आहे, आमची समस्या आहे, आमचं धरणं आहे. आणि आमचं काय मागणी आहे सांगा. जे माणसं गावाच्या कामाला, जे माणसं तालुक्याच्या कामाला, जे माणसं जिल्ह्याच्या कामाला आणि जे माणसं जगाच्या कामाला असतात, मग त्या माणसाचं आयुष्य देवा असं कमी देऊ नका. नामदेवराय म्हणले अशा माणसाला आयुष्य किती द्यावं. कल्पायुष भावे तया कल्पायुष भावे तया कल्पायुष भावे तया मागणी आहे. आमच्या हिंगोली जिल्ह्याचे नामदेव महाराजाची जन्मभूमी पंढरपूर निवासी त्यांची मागणी, जे माणसं रोगीच्या कामाला, पेशंटच्या कामाला, जगाच्या कामाला म्हणजे गोरगरिबाला सहकारणारे माझे माणसं आहेत, अशा माणसाला देवा आयुष्य भरपूर द्या. किती द्या? अकल्प आयुष्य, भरपूर आयुष्य द्या. बरं, मग माऊली दादाचं कार्य काय आहे? आपल्याच परिसरातले देशमुख पिंपरी गावातले भूमिपुत्र पण जवळजवळ शून्यातून विश्व करून आपल्या राजधानी मुंबईपर्यंत पोहोचले. आणि तिथं काही कालांतरांना, काही वेळेला विजय बोरसे सर डॉक्टर साहेब त्यांची संवाद झाला आणि दोघांची अशी जोड झाली वाघ आणि सिंहाची. बघा, शासनातून येणारा फंड, हे निधी आणि सहकार्य पेशंटला मिळणारे, हे दोघांच्यातून अनेक रोगी म्हणजे पेशंट, दुःखी असे माणसं निर्विघ्नपणे पार पडले, चांगले झाले. मग अशा माणसाला आयुष्य चांगलं द्या, हे नामदेवरायाचं म्हणणं आहे. वर तुकोबराच्या भावाचं काय म्हणणं आहे? तुकोबराचे भाऊ म्हणतात, देवा माऊली दादाला, विजय डॉक्टर साहेबांना एक करा,
देश सेवा करण्यासाठी, समाजाची सेवा करण्यासाठी आणि पेशंटची सेवा करण्यासाठी त्यांना काय हवे सांगू. अभंगाचं करोनी उचित, करोनी उचित, करोनी उचित, करोनी उचित, अभंगाचं पहिलं चरण आपल्याला प्रत्येकानं चाल वाक्यातून ऐकलं, पण लग्नामुळे तुम्ही परेशान आहात, जाणारे प्रवाशान आहेत, बरोबर आहे ना. दिवसभर पूर्ण रात्री रात्र म्हणून संप्रदायाच्या नियमाप्रमाणे ठोबा रुक्माई झाली, लागलीच माऊलीचं भजन, आरतीचा समारोप आणि पुढे जे कार्यक्रम आहेत त्या पद्धतीने आपल्या आयोजकाच्या मनावर. त्यावेळेस तुकोबाराचे भाऊ देवाला म्हणतात, देवा प्रेम घाली हृदयात, म्हणून सेवा करण्यासाठी, चिंतन करण्यासाठी, भजन करण्यासाठी आम्हाला सेवा द्या, आणि सेवा करण्यासाठीच मी तुमच्याकडे आलो. अभंगाचं दुसरं आलो दान मागाया, आलो क्रमांक 2. आता दुसऱ्या चरणात झालं. महाराज म्हणतात प्रेम द्या एक, आणि प्रेम मागण्यासाठी चालू आलो दान मागायास, आणि थोर करोनिया आस. एक तर आयुष्य द्या
सेवा करण्यासाठी, आणि सेवा करण्यासाठी प्रेम द्या. आणि आयुष्य आणि प्रेमाची सांगड झाली मग आम्ही काय करणार सांगू? तुकोबराचे भाऊ देवाला म्हणतात देवा, मग आम्ही सेवा करणार. कोणती सेवा करणार? चिंतन समयी चिंतन समयी चिंतन समयी प्रेम द्या एक, प्रेम मागण्याकरता आलो दोन, आणि प्रेम आणि आयुष्य दिल्यानंतर काय करणार? चिंतन समये सेवा आपुलीच घे. आता प्रेम, दान आणि सेवा मागणारा माणूस कोण असेल हे देवानं विठेवरल्या ब्रह्म म्हणजे पांडुरंगानं पाहिलं. त्यावेळेस कोण असावा म्हणल्या बरोबर तुकोबराच्या भावानं तुकोबराचं लायसन वापरलं. बघा, नाव तुकोबराचं घातलं का? की देवाचे शब्द, देवाची मूर्ती, देवाचं तेज एवढं पाण्यासाठी ताकद लागत. मग त्यावेळेस तुकोबराचे भाऊ देवाला म्हणतात देवा. देवानं विचारलं तुम्ही कोण? एवढे 3 गोष्टी मागणारे. आता माऊली दादा कोण हे तुम्हाला कळालं, डॉक्टर साहेब हेही कळालं, आता कार्यक्रमाचे आयोजक हे बी कळालं. मग महाराज मला याच्यामध्ये माणसं पाहिजे. आता कसे पाहिजे तुम्हाला 2 मिनिटामध्ये. मंत्र्याकडे जायचंय, पीए पाहिजे. बघा, जेचकडे जायचंय, वकील पाहिजे. 2 झाली. आता तिसरा मुद्दा सांगायलो, देवाकडे जायचंय ना, डायरेक्ट जाता येत नाही. देवाकडे सुद्धा जरी जायचं असेल तर त्याला संताच्याच हरी प्राप्तीची उपाय धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय. हरी प्राप्तीची उपाय धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय. सुंदर प्रमाण दिलं तुम्हाला. 2 मुद्दे सांगितले 3 मिनिटांमध्ये. महाराज म्हणतात या पा हरी प्राप्तीशी उपाय आणि धरावे संताचे ते पाय. सुंदर प्रमाण दिलं. या पा 3 शरण कमी वेळात झाली. लक्षात आलं ना? आपला टाइम आहे 7 ते 9 आणि 8:45 वाजायले. टेन्शन कोणी घ्यायचं नाही. आणि तुम्हाला कीर्तन ऐकायचं असेल पुढचा येणारा महिना आगाव आहे. हा, मग आगाव कार्यक्रम आगावच बोलावं लागतं, हे लक्षात ठेवा. हा, मग कोणी हायगाई करायची नाही, चांगल्या पद्धतीने आपण ऐकूत. आता 3 शरण झाले. मग महाराज माणूस कोण असल? देवानं विचारल्यावर तुकोबराचे भाऊ देवाला म्हणतात देवा कोण आहे सांगू? अभंगाचं 4. तुकया बंधू मने बा, तुकया बंधू मने बा, तुकया बंधू मने बा, तुकया बंधू मने बा, तुकया बंधू मने
अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराच्या भावानं आपला परिचय देऊन टाकला. महाराज प्रेम मागणारे, सेवा मागणारे, दान मागणारा माणूस कोण असावा देवानं विचारल्यावर तुकोबराच्या भाऊ म्हणतात मी तुकिया बंधू म्हणे भावा. मी तुकाराम महाराजाचा कोण आहे? भाऊ आहे. बघा ना मग काय म्हणणं मज निरवावे देवा. आता माऊली दादाला काय करायचंय की आयुष्य चांगलं भरपूर दिलं पाहिजे. 58 नाही 75वाच अभिष्ट चिंतन सोहळा आणि शताब्दी सुद्धा माझ्याच हातानं व्हावी. तुम्ही टाळ्या वाजल्यावर पण असं कसं होईल लक्षात आलं ना. पण मी जरी गेलो तर त्यांना 100 म्हणजे 100 वर आयुष्य व्हावं. हे आपण मोतीराम महाराज श्री गुरु मारोतराव महाराज याला ही मागणी आहे. म्हणून मला यायचंच होतं पण अरुण भाऊनं आमंत्रण दिलं. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शंकरपुरी महाराज सायळकर म्हणजे माझे वडील 28वी पुण्यतिथी सोहळा आहे. म्हणजे सायळा गावामध्ये पहिलं कीर्तन दत्ता महाराज वागदरकर आहे आणि नंतर 1 ते 3 अच्युत महाराज दस्तापूरकर म्हणजे मालक. हे तुम्हाला माझ्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं आपल्या तटूजवळा गावकरी मंडळीला नम्राचं आमंत्रण आणि आलंच पाहिजे. आणि माझ्या परिवारात काही कार्यक्रम असो सुख असो की दुःख असो तटूजवळ आवडीनं आदरानं येतंय याची मला कल्पना आहे. म्हणून सगळ्याच महिला मंडळ श्रोते मंडळी भजनी मंडळ सगळ्याला ही आमची विनंती आणि तुम्ही आलंच पाहिजे. म्हणजे 5 तारखेला मंगळवारी ज्ञानेश्वर योजना